मन मंदिरा गजर भक्तीचा. एक सांगू का, साधू असू दे नाही तर संत असू दे, त्यांना इंद्रिय आणि विषय त्रास दिल्याशिवाय राहतच नाहीत. कोणी मिजास मारायची गरज नाही की आम्हाला विषय आवरता येतात. नाही नाही, नामस्मरण घेत जा म्हणजे विषय तुझ्या ताब्यात राहतील. तू गप्पा मारू नको मला. तुम्ही पोथ्या पुराण काढून बघा, म्हणजे तुमच्या गप्पा आपोआपच गप्प राहतील. ज्यांच्या पुढे विषय गप्प झाले ते फक्त तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथ नामदेवराय या संतांच्या पुढेच सर्व विकार गप्प झाले. तुकाराम महाराजांच्या पुढे काम गप्प उभा राहिला. कीर्तन सुटल्यावर एक बाई आली, पाय धरले, म्हणले महाराज वा. ते म्हणले का ग बाई, माझ्या का मागे लागलीस? गावातले सगळे पुरुष मेले म्हणून माझ्याकडे आलीस का? सुखाने जगू दे की मला. कळलं का? हां. मग तिथे लिहून ठेवलं, पराविया नारी रुक्मिणी माते समान. काय कंट्रोल आहे, काय कंट्रोल आहे. काम नाही असं म्हणता येणार नाही. मुलं झाली, काम आहे, काम आहे, पण कंट्रोल आहे. नाद बाबा बरं का. शांती ब्रह्म 108 वेळा एक व्यक्ती थुंकली. केवढा कंट्रोल. तुम्हाला साधं नुसतं टच होतंय असं वाटलं तरी तुम्ही असे चवथळून नाही का? हो, एक लक्षात ठेवा, हे कमी व्हायलाच पाहिजे. हे कमी जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत काही उपयोग नाही आहे. 108 वेळा काय अवघड आहे हो, अवघड आहे. इतकं सोपं नाही. वह्या बुडवल्या, गप्प बसले, सोपं नाही, सोपं नाही. ज्ञानेश्वर महाराजांना गावाच्या बाहेर काढलं तरी विश्वाची प्रार्थना करताना जगाचं कल्याण व्हावं म्हणून पसायदान मागितलं. काय शांतता आहे ही, किती शांतता आहे, किती कौतुक आहे. मला कल्पना आहे की तुम्ही ज्ञानेश्वर महाराज नाही, मी नाही, या जन्मी नाही, 100 जन्मी होता येणार नाही. मला एकच सांगायचं आहे, ज्ञानेश्वर महाराज होण्याच्या भानगडीत पडू नका. त्यांच्या रांगेला उभे राहा म्हणजे पुष्कळ झालं. हां, योग्य बस स्टॉपला आणि योग्य रांगेत उभा राहायला किती बस येईल आणि योग्य ठिकाणी तुम्हाला मुक्काम मिळेल. एवढंच आपलं काम आहे, दुसरं काही करायचं नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणाले, म्हणून हा भाव धरोनी मूळ प्रबंधीची वचन ते श्रोता सावधान अवधारी जो. श्रोत्यांनी नीट लक्ष देऊन माझं म्हणणं ऐकावं. परी नाही पणा सगट खाऊन भरले पोट ते कोणी सगट का फावेल. आत्मसाधने विण फळीभूत म्हणून इत्यादिकासी अप्राप्त. परी हा अप्राप्त भाव उठत तो आत्मेनेची पूर्ण. अप्राप्त आहे, अप्राप्त आहे असं जे वाटतंय ते कळल्यानंतर कळेल अप्राप्त नाही, नित्य प्राप्त आहे. नाहीपणा सकट खाऊन भरले पोट. नाही नाही जे वाटत होतं की आत्मा नाही नाही नाही, ते नाहीपणा खाऊन टाकेल म्हणाले महाराज. नाहीपणा सकट खाऊन पोट भरले अशी ही आत्मवस्तू आहे. आत्मवस्तू कशी आहे की जी मिळाली असताना काही मिळायचं शिल्लक राहिलं नाही. माझं बोलणं कळलं? सर्व जरी आपल्याला मिळालं तरी काहीतरी मिळायचं शिल्लक राहतच. बरोबर आहे की नाही? इथे कोणीही अगदी काही येणारा माणूस अगदी काही असा तसा राहत नाही. प्रत्येकजण घरात राहतो. बरोबर आहे. कोणाच्या 10 बाय 10ची खोली असेल, कोणाची डबल रूम असेल, कोणाचा फ्लॅट असेल. बरं का? अगदी एखाद्या मोठ्या फ्लॅटमध्ये राहत असेल तरी त्याला वाटतंच की अजून एक रूम असती तर बरी झाली असती. वाटतं ना? हां, म्हणजे थांबलंय का? नाही थांबलं. म्हणून महाराज येते, आत्मसाधने वीण फळभूत म्हणून इत्यादिकासी अप्राप्त परी आप्तत्वे भाव उठत आत्मेनेचे सर्व गळून टाकेल. काही पाहिजे असं वाटणारच नाही. आहे त्याच्या समाधान, आहे त्याच्या समाधान. जे प्रभूने दिलं आनंद आहे. प्रभुराया तुझी कृपा आहे. म्हणून सकाळी उठताना प्रार्थना करावी, रात्री झोपताना प्रार्थना करावी, डोळे झाकावे, म्हणावं पांडुरंगा आजचा दिवस तुझ्या कृपेने चांगला गेला. ठीक आहे, मागितलं होतं पुष्कळ, पण तुला जे योग्य वाटलं ते दिलंस. जे योग्य आहे तेच दे. आम्ही बाळा आहोत, आम्हाला कळत नाही काय मागावं, काय मागावं कळत नाही.
लहान मुलं सुरीसुद्धा मागतात म्हणून द्यावी का? आमच्या दृष्टिकोनातून आमचं बाळ हे बाळ आहे. परमात्म्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्याची बाळं आहोत म्हणून नको ते सुद्धा मागतो. मग तो म्हणतो त्याला एवढंच सांगावं, हे बघ देवा, मी काही तुला मागत नाही, पण मला काय वाटतं ते सांगतो. ज्याच्यातलं योग्य आहे ते दे, योग्य आहे ते दे, जेणेकरून माझं कल्याण होईल, जेणेकरून माझं हित होईल ते तू दे. बाकी मी मागितलं तरी देऊ नकोस. माझं बोलणं कळलं का? हां, काही वेळेला देव मागेल नको ते मिळेल आणि मग निस्तरावं लागेल बरं का? हां, म्हणून त्याला जे योग्य वाटेल ते. जे मुलं हट्ट करून जास्ती पैसे घेतात ते लवकर संपतात. आई वडिलांनी जेवढे पैसे दिले तेवढ्या समाधान मानून जे राहतात ते आयुष्यात पुढे मोठे होतात. अलीकडे काय नाही, कोणाला किती नोट द्या त्याला समाधानच नसतं. इतकं बिघडलंय काम. बिघडलंय म्हणजे किती बिघडलंय त्याला सीमाच नाही. ठीक आहे, महागाई झाली हे एक उत्तर आहे त्यातलं, पण महागाई झाली हे उत्तर जरी असलं तर त्यावेळेला त्या काळात मिळकत तशी होती, वस्तू तशी होती. माझं बोलणं कळलं का? हां, मला माहिती आहे की आम्ही पाठी पाठी बोला वाटाणा खरेदी करायचो रुपया किलोनी. मग तो रुपया देताना सुद्धा वाटायचं अजून 4 आणे कमी केलं तर बरं झालं असतं. आता 100 रुपये तरी आणतोय. मिळकत वाढली ना. लक्षात घ्या, आज इथे जे बसलेले माणसं आहेत, हां, कोणाला रुपया 1.5 रुपये रोज आहे का? अहो, शेतात काम करणारा गडीसुद्धा आमच्याकडे 250-300च्या खाली येत नाही. तो सुद्धा म्हणतो महाराज तुम्ही म्हणून, म्हणजे तुम्ही मला म्हणता आमच्या डोक्यावर हात ठेवा, पण मी त्याच्या डोक्यावर, त्याचा हात माझ्या डोक्यावर असतो. महाराज तुम्ही म्हणून. बर बाबा, धर दारू. माझं बोलणं कळलं का? किती अवघड आहे. काळ बदलला. म्हणून लक्षात घ्या, काय म्हणतात, एवम न्याय अथवा विपरीत आणि प्राप्त किंवा अप्राप्त असो जे जे काही रूप येतं ते आत्म्या माझी, नाही तरी त्याच्यानी जण आहे तरी त्याच्यानीच. काय विषय आला? काय द्यावं काय न द्यावं? नाही तरी त्याच्यानीच, आहे तरी त्याच्यानीच, मिळालं तरी त्याच्यानीच, न मिळालं तरी आत्मसत्तेनीच, त्याचीच इच्छा. म्हणून या स्वभावाने राहाल तर मला वाटतं तुम्ही जीवनामध्ये दुःखी व्हायचं काही कारण नाही. थोडासा शेवटचा विषयाचा समारोप करतो. तसे इथे जे बसलेले आहेत किंवा न बसलेले आहेत तसे कोणी दुःखी नाही आहेत. असं किती जण आहेत इथे की ज्यांच्यावर कलॅमिटीज कोसळल्यात, दुःखाचा डोंगर कोसळलाय. म्हणता येईल की आता जे तिकडे सापडले बद्रिकेदारला, बरोबर आहे, दुःखाचा डोंगर कोसळला. ॲक्सिडेंट झालं, दुःखाचा डोंगर कोसळला, बरोबर आहे ना? असे किती आहेत इथे की ज्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळलेत? फार थोडे असतील. एखादं कोणीतरी गेलं अमकं तमकं किरकोळ, बरोबर आहे ना? हां, तुम्ही दुःखी का आहात माहिती आहे का? तुम्ही स्वतःकडे न बघता शेजारच्या खोली बघताय म्हणून दुःखी आहात. नाही कळलं सांगतो. शेजारच्या खोलीमध्ये बरं का त्यांनी मोठा फ्रीज आणला. हिच्या घरात होतं की फ्रीज एवढा? मग नवरा म्हणला का ग काय असं? नाही, उशीर झाला स्वयंपाकाला. नाही म्हणाले, शेजारच्या काकूनी केवढा मोठा फ्रीज आणलाय. नवरा म्हणला आपल्या घरात फ्रीज नाही असं काही नाही ना, पण अशी वागू नकोस की आपले सगळे फंड्सच फ्रीज होऊन जातील. नीट वाग. तिकडे बघून म्हणू नकोस. आपल्या घरापुरता आहे सुद्धा रिकामं राहतंय. हां, आपली ऐपत काय, आपण 1 लिटर दूध घेतो, मग संपलेल्या पिशव्या त्याच्यात ठेवायच्या का? फार थोड्यांचे फ्रीज भरलेले असतात. ते एक पोझिशन झाली. फ्रीज घरात असणं पोझिशन, कुकर घरात असणं पोझिशन. ते नसेल तर तुमच्या घरामध्ये दुधाचं कुकर नाही, अय्या झालं गेलं, वाट लागली सगळ्या.
अरे काय नशे नका कुकर, काय करायचंय? शिस्त आहे ना जेवण, जेवण शिस्त आहे ना, खायला मिळतंय ना. पण नाही, आपल्याकडे नाही म्हणून बघा, तुमच्याकडे इंडिव्हिज्युअल जगणं नाही आहे, दुसऱ्याकडे बघून जाणता इतके परतंत्र आहात, परतंत्र आहात. स्वतःची साडी अंगावर चांगली 1000 रुपयाची आहे, शेजारची आली, काय हो कुठे घेतली साडी? ती किती? 3000ला. आता ही प्रवचनाला आलेली बाई, ती तिथे आलेली बाई, काय काय करायची गरज आहे का? मी सुद्धा म्हणते घ्यायचं, आता तिला सांगायची गरज काय? तिने म्हणली का तुला? काय अवघड आहे. तुम्ही इथे बसलेल्या बायका बघा, हे मी तुम्हाला, मला इथून सगळं दिसतं. पुढे बसलेली बाई पुढचीचा पदर घेऊन हातात बघते तिचा पोत कसा आहे. काय आनंद वाटला त्यांना. तुम्ही सुद्धा अमृत अनुभव घ्या ना. आता प्रवचनाला बसलाय, पुढचीचं पातळ बघायची काही गरज आहे का? ऐका की, इतकं तलम सांगतोय मी. काय म्हणजे बघताना तिथे असं आहे. हे बघा, हे तुमच्याकडे, म्हणून मी म्हटलं दुसऱ्याकडे बघून जगताय. आपलं आहे ते मस्त आहे, समाधान समाधान. सदरा ओ आहे तो माझा उत्तम आहे, माझं धोतर आहे ते उत्तम आहे, माझा कोट आहे ते उत्तम आहे, साडी आहे ना, हो सुंदर आहे, उत्तम आहे. बघा, तुम्हाला इतका आनंदाने जगाल. प्रवचनात जाताना प्रवचन डोक्यात घेऊन जाल, शेजारची साडी कशी होती हे डोक्यात घेऊन जाणार नाही, शेजारच्याचा शर्ट कसा होता. म्हणून जगताना असं जगावं, इंडिव्हिज्युअल जगा. मन मंदिरा गजर भक्तीचा.